आई ह्या डाळी वापरत असते. तर ही पहिली डाळ आहे. कशाची आहे? मुगाची डाळ. कशाची आहे? या मुगाच्या डाळीचा रंग पिवळसर आहे आणि कशी आहे ती? बारकी आहे बघा. सगळ्यांनी पटापटा बघा आणि पटकन. मूग डाळ आहे, मुगाची डाळ. बघा सगळ्यांनी पटकन. बघितली का? घरी आहे का ही डाळ? सगळ्यांच्या घरी आहे ना? मग मूग डाळीचं काय करतो आपण? बघा बघितली का? सगळ्यांनी बघितली? शाबास. आता ही मूग डाळ बघा, ही सगळ्यांनी बघितली. कुठल्या रंगाची आहे? पिवळ्या रंगाची आहे. आणि या मूग डाळीचं आपण काय बनवतो? काय बनवतो सांगा? मूग डाळीचं काय बनवतो आपण? कालवण. बर, अजून? वरण. बरोबर. आपण वरण खातो का? वरण खाल्लं का आता? मूग डाळीचं वरण. आणि ही मूग डाळ आपण अजून कशाच्या रूपात खातो सांगा? हा, 5 रुपयाची पुडी मिळते का मूग डाळीची? हा, छोटीशी. हीच मूग डाळ असती. ती भिजवतात आणि मग एक 5-7 तास भिजवतात आणि मग ती वाळत घालतात आणि तुला थोडासा सोडा लावून ती तळतात आणि मग ती पॅकेटमध्ये भरतात. त्यालाच म्हणायचं मूग डाळ. काय म्हणायचं? त्याचं वरण करतात. मुगाच्या डाळीची खिचडी करतात तांदळात घालून, आहे की नाही? असे याचा उपयोग आहे. आणि ही डाळ खायची असते. वरण म्हणून आपण उपयोग करतो. पुढची डाळ आहे ती हरभरा डाळ, आहे की नाही? ही हरभरा डाळ आहे बघा. सगळ्यांनी बघा, मी दाखवते. तुम्ही घरी पण बघत असाल, आहे की नाही? हरभरा डाळ आहे ही. बरोबर आहे का? हा. आता ही हरभरा डाळ आपण कशाला वापरतो? पोळी करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? हरभऱ्याची डाळ, हरभऱ्यात जे मोठे असतात की नाही, म्हणजे जे अख्खे हरभरे असतात त्याची ही डाळ करतात. आणि चणे करतात. चणे म्हणजे काय? फुटाणे करतात. त्याची पुरणाची पोळी करतात आणि त्या पुरणाच्या पोळीची जे पाणी राहतं की नाही पुरण शिजल्यावर, त्याची आमटी करतात. म्हणजे ही आहे हरभऱ्याची डाळ. लक्षात आली? त्याच्यानंतर बघा, ही आहे तुरीची डाळ. तुरीची बघा, तुरीची. तुम्ही घरी गेल्यावर पण बघू शकता. ही कशाची डाळ आहे? तुरीची. रंग कसा आहे? आता तुरीच्या डाळीचं काय करतोय आपण? वरण किंवा आमटी. तुरीच्या डाळीची आमटी, वरण, सांबार करतो की नाही? हा. त्याचा डाळ कांदा सुद्धा करतो आपण. सगळ्या डाळीचा डाळ कांदा सुद्धा करतो. डाळ शिजवून त्यात कांदा टोमॅटो घालून भाजी सुद्धा करतो. बरोबर आहे? ही तुरीची डाळ. लक्षात आली? आपण घरी गेल्यावर बघायची आहे. त्याच्यानंतर ही सगळ्यांना आवडणारी डाळ कुठली रे? घेवड्याची. आपण काय करतो? ह्या घेवड्याच्या डाळीची आमटी करतो. आणि आमटी. आता बघा, सगळ्यांकडे घेवडा झालेला आहे आणि तुम्ही तो सगळा वाळवलाय. सगळ्यांनी वाळवलाय का? आणि ओला पण घेवड्याची उसळ करतात आणि मग ही डाळ वाळल्यानंतर चांगला वाळवतात घेवडा आणि मग त्याची काय करतात? डाळ तयार करतात. याची पण आपण आमटी करतो. त्याच्यानंतर आहे ही केशरी रंगाची कुठली डाळ आहे? मसूर डाळ. कुठली डाळ आहे ही? बघा, मसूर डाळ आहे का? मसूर. ही मसूर डाळ ही वेगळी की नाही? रंगाने वेगळी आहे. ह्याला केशरी रंग आहे बघा. मसूर डाळ. आपण अख्खा मसूर खातो हॉटेलमध्ये, बरोबर आहे का? तर अख्खा मसूर खातो, तो त्या अख्ख्या मसूरची काय करतात? डाळ करतात आणि ह्याची सुद्धा आमटी करतात. डाळ कांदा करतात, आहे की नाही? तर ही केशरी रंगाची वेगळी आहे, जरा पिवळी नाही आहे की नाही? तर ह्याला काय म्हणायचं?
उडीद, काळे उडीद. हा, त्याचे कुठ नाही करत. ही उडदाची घुट करतात. बरोबर, शाबास. ह्या उडदाच्या डाळीचं काय करतात? घुट. या उडदाची डाळ आहे बघा, ही सालपटा सकट डाळ आहे, काळ्या रंगाची उडदाची डाळ आहे बघा ही. त्याच्यानंतर अजून एक उडदाची डाळ मी आणलीये, ही पण उडदाचीच डाळ आहे बघा. हा, पांढऱ्या रंगाची. पण ह्याचं कुठे करतात का? ही पिठामध्ये घालतात, वडे उडदाचे वडे करताना किंवा डोसे, इडली हे तयार करताना ही उडदाची डाळ घालतात. तर बघा, ही उडदाची डाळ पांढरी आहे आणि मग अशी कशी होती दिवेश? काळी होती, है की नाही? तर ही पण उडदाची डाळ आहे. तर ह्या डाळींचा उपयोग आपल्याला शरीराला जी झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी ह्या डाळींचा उपयोग होतो. आणि आपण रोज आपल्या जेवणामध्ये एक तरी डाळ खाल्ली पाहिजे. पुन्हा एकदा बघूया आपण, ही डाळ कशाची आहे? मूग डाळ. म्हणा, मूग डाळ. ही डाळ कशाची आहे? तूर डाळ. तूर डाळ. ही कशाची आहे? हरभरा डाळ. शाबास. ही कशाची आहे? घेवड्याची डाळ. ही कशाची आहे? केशरी डाळ. बरोबर, शाबास. ही कशाची आहे? काळी उडीद डाळ. ही बघा, उडीद डाळ. आणि ही सुद्धा काय आहे? मग ह्या डाळी आपल्या घरामध्ये असतात. आज घरी गेल्यावर आईला विचारायचं की मूग डाळ मी दाखवू का तुला? मी शिकलोय आज, मूग डाळ बारीक असते. आईला म्हणायचं, आहे का मूग डाळ? कुठल्या डाळी आहेत? मग नावं सांगायचं. आईने टोपणं उघडली की नाही डब्याची, म्हणायचं ही मूग डाळ आहे, ही मसूर डाळ आहे, ही हरभरा डाळ आहे. सांगाल ना? या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतं? पोषक द्रव्य आणि प्रथिने. त्याच्यानंतर आपल्या शरीराची झीज होते, खेळतो आपण, आपल्याला दमतो आपण आणि भूक लागते. मग त्यावेळेस या डाळींचं वरण, आमटी, चपाती, भाजी हे पदार्थ खाल्ले की पुन्हा आपल्या अंगामध्ये शक्ती येते. ते नंतर घेऊ. आता हे नंतर गहू, ज्वारी, बाजरी नंतर दाखवते तुम्हाला. आधी डाळी कळल्या का तुम्हाला? समजल्या? नक्की? आजपासून सगळे खाणार डाळी? कच्च्या खाणार का? शिजवून खायच्या. काय करायचं? आणि कुठलाही पदार्थ ताटात आला तर तो टाकायचा, तो आनंदाने खायचा.